वेलकम टू BK क्रिएशन्स. गाईज, मी माझ्या आयुष्यात ट्रेकिंगला फर्स्ट टाईम येते. माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. सो आम्ही हरिश्चंद्र गडावर आलेलो आहोत ट्रेकिंगसाठी आणि आम्ही देखील इथे पोचलेलो देखील आहोत. आम्ही रात्री 11ची आमची बस होती आणि आम्हाला गायडन्स करणारे एक सौरभ दादा आणि सागर दादा होते. सो त्यांनी आम्हाला खूप छान गायडन्स केला आणि आता आम्ही आलेलो आहोत हरिश्चंद्र गडावर. खूप हवा चालू आहे, पाऊस देखील सुरू आहे आणि गड तर बघा किती सुंदर दिसत आहे आपला. अजून वर तर फॉगच आहे, बट अजून खूप मोठा म्हणजे वर कमसे कम 4 तास आम्हाला चालायला लागणार आहेत. आणि मी इकडचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करणार आहे. ॲक्च्युली मम्मी नव्हती पाठवत मला ट्रेकिंगसाठी, बट बहिणीच्या थ्रू मला पाठवलेलं आहे. आणि सो गायडन्स करणारे खूप जण आहेत आणि टीम पण 46ची आमची आहे. सगळे खूप चांगले आहेत. सो ते पण समजून घेत आहेत. बट आता खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर. असं वाटते यार छान वाटते, म्हणजे फर्स्ट टाईम असं काहीतरी छान डिसिजन घेतलं ट्रेकिंगला येण्यासाठी. सो आता मी थोडाच आमची बस इथे थांबलेली आहे. ॲक्च्युली पुढे बसेसचे म्हणजे थोडंसं ट्रॅफिक जाम झालं आहे. सो आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत आणि ही बघा माझी बहीण, हे बघा. सो आता आम्ही थोड्याच वेळात चेंजिंग म्हणजे ट्रेकिंगचे कपडे घालून सो आता आम्ही पुढे जाणार आहोत. नाश्ता वगैरे करून मग ट्रेकिंग म्हणजे चढायला सुरुवात करणार आहोत गडांवर. आणि इथे छान छान असे वॉटरफॉल पण दिसत आहेत. जर तुम्हाला देखील हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी यायचं असेलच तर एकदम प्रॉपर प्लॅन करून या, बिकॉज इथे पाऊस सध्या खूप आहे आणि रिस्की पण तेवढंच आहे. चला तर मग भेटूया पुढे. गाईज बघा किती फॉग झालेला आहे. सो वरचं काही दिसत नाही आहे. असं वाटतं एकदम गावात आलेलो आहोत. किती छान वाटतं इकडनं. हे तर काहीच नाही, अजून आपण वरची मज्जा तर बघणारच आहोत. इथे वॉशरूम्स आहेत. सो इथे जरा आम्ही थांबलेलो आहोतच. नाश्ता करून आम्ही ट्रेकिंग आमची स्टार्ट करणार आहोत. फायनली आता आमचं जस्ट नाश्ता झालेला आहे. चहा नाश्त्याला कांदे पोहे आणि चहा होती. जरा आता गरम म्हणजे चांगलं वाटतं. असं मगापासून खूप थंडी वाजत होती. सो आम्हाला आमची गायडन्स बोलले की तुम्ही इथे जरा छानपैकी फोटो काढा, रिलॅक्स करा आणि मग सुरू करूया आपण गड चढायला. हा माउंटेन खूप छान आहे. बघा ना किती उंच आहे ना. आम्हाला टोकाला जायचं आहे. 4 तास ते लागणारच आहेत. सो हे बघा कसे एन्जॉय करतात. ही बघा हे पूर्ण आमचा ग्रुप आहे. हा जो इकडे आहे तो. सो आता आम्ही पुढे जातो. भेटूया पुढे. या मी हा संडेला वॉटरफॉलला जाणार होती. सो आता आम्ही पुढे जात आहोत. हा ना. आता आम्ही आलेलो आहोत हरिश्चंद्रगड. हो हो माग तर बघा कोण आहे, दिसायला पाहिजे. अरे कोण आहे. फायनली आता आमचं ट्रेक स्टार्ट झालेला आहे. या बघा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत स्टार्टिंगच्या. सो असंच अजून किती वेळ चालायचे काय माहिती लागणार आहे. बट खूप लांब लांब पायऱ्या आहेत.
खतरनाक खतरनाक सीड्या आहेत तिथे. हो, डोंट वरी. दीदी पुढे. सर्फ एक्सेल कीजिए दाग अच्छे होते. थोडंसं छोटासा रस्ता स्टार्ट होणार आहे. एकदम एकदम म्हणजे जागा कमी आहे चालायला, बट आता घेतल्या आहे मनावर तर सो पूर्ण तर करावंच लागेल. आत्ताशी तर स्टार्टिंगच आहे, बट आता अजून खूप पुढे बाकी आहे प्रवास. हो ना, आणि इकडेच एकदम थोडंसं दम लागतोय. बघू आता पुढे का. बट एक चांगलं आहे की इथे गरम नाही होत आहे, एकदम थंड वातावरण आहे. आणि त्यात रेनकोट आणि बॅग आहे आमच्या मागे. माझे हे शूज खूप सरकतात तिथे. काय बोलू, मी चांगले हसून आणलेत पण त्याचा सोलच खराब झाला. धन्यवाद. आज खरं डाएट होईल दी, आज खरं डाएट होईल माझं. मी किती डाएट केलं माझं चालू आहे. कालपासून चालू केली जायची. अरे आता मला वाटतं आजपासून मला रोज डाएट. खूप बेकार रोड आहे चालण्यासारखे. माय गॉड, पाय सरकलं की सीधा खाली. खूप वर आलेलो आहोत. अजून किती बाकी आहे. येतील, येईल वाटलं तो. लहानपणापासून क्रिश्चियन आहे का? हे काय प्रश्न आहे नाईस क्वेश्चन नाही रे, व्हॅलिड क्वेश्चन आहे. वॅलिड आहे भाई, मानता हूं. जरा कुठे बरा रस्ता सुरू झाले, ते पण एकदम चिकचिकीत वाला. सावकाश पाय सरकते इथे. आणि ते हवा एवढी जोरात सुटली आहे ना यार. दरी आहे खाली आणि ह्या दोघी इकडे जमलेल्या आहेत. हे बघा किती वर आहे आणि इकडनं जर पाणी सुरू झालं ना तर वाट लागणार. हो, हे बघा कसे खाली थांबलेले आहेत. छान वाटतंय. सर बोला काहीतरी. हो, हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. सर बीके क्रिएशन, वेलकम टू बीके क्रिएशन. वेलकम टू विका क्रिएशन. चलो पुढे भेटूया आपण आता. वर आलेलो आहोत बघ, एकदम धुके दिसत, काहीच दिसत नाहीये. एवढं समोरचं क्लिअर काहीच दिसत नाही. आणि इथे काका चहा वगैरे हे करता आहेत, लिंबू पाणी, चहा, कॉफी सगळं इथे व्यवस्था आहे. सगळे पुढे पुढे जात आहेत. हे बघा, सॉरी थोडंसं ब्लर दिसतंय बिकॉज थोडंसं फोनला पाणी लागल्यामुळे इश्यूज येत आहेत. आणि इथे ॲक्च्युली नेटचा इश्यू खूप येतो. इथे सकाळपासून मी माझ्या घरच्यांना देखील कॉल करू शकली नाही आहे बिकॉज इथे नेटच नाही आहे. आणि सो दादा पण इकडे जमले आहेत, बिचारे येत आहेत तिला घेऊन. हो, काय धबधबा आहे यार, सिरियसली. खाली वाकून बघायला देखील भीती वाटते आता तर. आणि पाणी सगळं आडवं येतं यार. आणि हे पण एक असं वाटतं की ते ढग आपल्याला टच करतायत. चलो 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 चलो.
खूप दमायला झालेला आहे काहीच. आता आम्ही म्हणजे एकदम 100% गड आहे तर आम्ही एकदम 70%वर आलेलो आहोत असं मला माहिती. कारण मी हे लास्ट ब्लॉगमध्ये ऐकलेलं आहे का माझं पण हे फर्स्ट टाईमच आहे एक्सपिरियन्स. मला पण काहीच त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. बट आमचे जे गायडन्स आहेत सौरभ सर ते खूप छान प्रकारे आम्हाला गायडन्स करत आहेत. सो त्यांच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. ते बघा पुढे होते एकदम दरी आहे जो काही सावकाश इकडनं एकदम केअरफुली चाला तुम्ही तरी. बिकॉज इकडनं समोरून येणारी माणसं आहे टक्कर होऊ शकते आणि खाली एकदमच दरी आहे खूप. अरे यार मध्येच कुठून तरी हवा येते. थोडंसं ब्लर ब्लर लागली इथे पण आता. त्याला गाईज मी थोडंसं आता नंतर बोलते बिकॉज पावसामुळे थोडंसं तिथे प्रॉब्लेम होत आहे अँड रस्ता खूप इकडचा बेकार होत चालला आहे. चलो नंतर भेटू. गाईस तुम्ही इथे बघत असाल किती धुके आहेत आणि एकदम पांढरं पांढरं झालेलं आहे. बाष्प जमा झालेला आहे. काही दिसत नाही आहे समोरचं एवढं. मला तरी पण माझी बहीण आणि जी आमची टीम आहे थोडी थोडी ती पण एकदम इनविजिबल दिसायला लागली आहे. हे बघा अजून आत्ताशी आम्ही 3 किलोमीटर चाललेलो आहोत. अजून 2 किलोमीटर आमची बाकी आहेत. सो लवकरच ते पण आम्ही चढू. चला तर मग पुढे म्हणजे आपला ग्रुप आहे सहज एन्जॉय करू. हो आता इथे ब्रिज आलेला आहे आणि आम्ही जातो पाण्याचं घालून. वाकून जावं लागतंय. पुढे नाही जाऊ शकत. पुढे पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. हो इथे पाणी खूप आहे. मस्त फोटो काढलेत. खूप छान वाटतं इथे. चले ह्या लोकांनी बंदा फसवलेला आहे फोटो काढण्यासाठी. दोघींनी लय हरामी आहेत. थोडंसं डेंजर स्टार्ट होतं आहे. ते आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत की ते सुद्धा होऊ शकतं. तर इथे मी जरा माझा व्हिडिओ बंद करत आहे कारण मला चुकायचं नाही. चला तर आता आपण शिव मंदिराच्या आतमध्ये एंटर करणार आहोत. हे बघा काहीच दिसत नाही आहे. मला स्वतःलाच काही दिसत नाही आहे. वाव मस्त आहे ना. का पकडलं त्याला लाईन लावणार. लाईन लावायची आहे खरं. फोटो आणायची पुढे बघा. हां उतरायला पुढे बाहेर आहे. पैर रख के जाना है. पैर रख के जाना है. इधर पे आपको पैर नहीं पड़ते इधर. ये पैर रख के जाते हैं. पैर रख के जाते हैं. पैर आगे पड़ने प्रियांका के साथ दर्शन नहीं है. प्रियांका थांब ना बाजूला. आपल्या मोबाईलमध्ये काढायचं. जस्ट बाहेर पडलेला.
मूर्त्या आहेत बस. इथे छोटे छोटे असे स्तंभ आहेत आणि गडकिल्ले आहेत छान छान असे छोटे छोटे. सो भारी आहे ते व्हिडिओ बनवण्यासाठी. हे बघा आपले गणपती बाप्पा. ॲक्च्युली आता माझा आवाज थोडासा बसलेला आहे सो त्याच्यामुळे. तिथे पाणी बघा किती आहे. आम्ही तर अर्ध डुबला जास्त. हा सर बघा तुम्ही मग असं ना आला ना ब्लॉग मध्ये. जवानो चला की लवकर. दोघी दबक्या पावलाने नुसता येत आहेत. म्हटलं तर लवकर लवकर त्याला तो गेला निघून आता. अर्धा घे. अरे हे पण घे ना. व्हिडिओ पाहिजे धबधबा. वाव किती छान सीन आहे. आणि हे बघा ग्रुप आमचा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हॅलो गाईस, जय श्रीराम. थँक्यू. चला तर मग आई जाता आपण कोकणकडाला. आत्ताच आम्ही सगळे मंदिर फिरलो बट तिथे कसं पाऊस खूप होता सो मला एवढा फोन नाही काढता आला. सो आता आम्ही कोकणकडा जाणार आहोत आणि अजून तरी धुके काही कमी झाले नाहीत. अजून आम्ही उलट वरच जातो आहे. काय माहिती कधी पोहोचतो. काय फोटो. फायनली गाईज आम्ही कोकणकड्यावर आलेलो आहोत. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे ॲक्च्युली काही दिसतच नाही, एकदम ब्लर सगळं आहे. आणि इथे ना फेकलेल्या गोष्टी रिटर्न येत आहेत. आणि आम्ही जस्ट आत्ता बघितलेलं ते. मी तोही व्हिडिओ माझ्या ब्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. बट आता तरी सध्या बघा इथे सगळे एकदम धुके धुके आलेले आहेत. काहीच दिसत नाही आहे. बघा समोरची माणसं देखील फेक ना. पाऊस अजून तरी चालू आहे आणि आम्ही कुठे म्हणजे न स्टॉप घेता असं वर चढत राहिलो आहोत. आणि माझा आवाज देखील थोडा बसलेला आहे बिकॉज इथे हवा एवढी चालू आहे ना, एवढी हवा आहे ना, थोडासा आवाज बसलेला आहे. सो आणि इथे खूप मस्त वाटतं आहे बघा गाईस. म्हणजे मागची लोकं पण दिसत नाहीत, एवढे धुके जमलेलं आहे. आणि तो आहे कोकणकडा गाईस. त्याच्या बाहेर ते एक सेफ्टीसाठी लावलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पुढे प्लीज कोणी जाऊ नका. एक खूप रिस्की आहे. आणि ट्रेकिंग करताना ॲक्च्युली लहान मुलांना तरी घेऊच नका. आज ट्रेकिंग करताना 1-2 जण लहान मुलांना घेऊन आले बट त्यांचे खूप हाल होतात. सो मी तर म्हणेन की जमेल तरच, आणि म्हणजे तुम्हाला जमेल तरच त्यांना आणत जा. आणि आता रिटर्न जाताना तर हे व्हिडिओ करायची गरज नाही आहे बट येतानाच मी खूप व्हिडिओ केलेले आहेत. तेच माझे खूप मिनटाचा ब्लॉग होणार आहे. हो बट चला बाय, भेटूया. नक्की शेअर, सबस्क्रायबर, फॉलो करा. आणि आमचे सर आम्हाला आता बोलवत आहेत. सर चला बाय बाय करा. बाय गाईस. हाऊ वाज युअर ट्रेक. समजेल तुम्हाला नक्कीच. चलो बाय गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.